Hello students, we are here for one shot revision lectures of different chapters, and our one shot revision session of lectures we are going to start from coordination compounds. So आपण इथे आहोत वन शॉट रिव्हिजन लेक्चर साठी आणि वन शॉट रिव्हिजन सेशन हा जो लेक्चरचा आहे तो आपण स्टार्ट करतोय कोऑर्डिनेशन कंपाउंड्स या लेसन पासून. सो लेट्स बिगिन विथ दिस लेसन. या पर्टिक्युलर वन शॉट रिव्हिजन लेक्चर सीरीज मध्ये आपण काय करणार आहोत, प्रत्येक लेसनची थोरो रिव्हिजन आपण करणार आहोत. थरोली तो टॉपिक रिवाइज करणार आहोत. कशासाठी तर थरोली रिवाइज याच्यासाठी करणार आहोत की आपल्याला त्याची हेल्प बोर्ड पॅटर्न आणि सगळ्या एंट्रन्स एक्झाम साठी व्हावी. सो वी आर स्टार्टिंग अवर कोऑर्डिनेशन कंपाउंड today. So before starting the coordination compound, let me tell you one thing. कोऑर्डिनेशन कंपाउंड स्टार्ट करण्याच्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या लागतील की कोऑर्डिनेशन कंपाउंड सारखेच काही कंपाउंड असतात जे आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाउंड सारखे वाटतात, बट त्यांच्यामध्ये आणि कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये बेसिकली काय डिफरन्स आहे तो सुरुवातीला बघूया. सो लुक एट these compounds. Consider following compounds. काही कंपाउंड्स मी तुमच्या समोर लिहितो. हा डे टू डे लाईफ मधला कंपाउंड आहे तुमचा, बट त्याच्यामध्ये आणि कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये काय फरक आहे हे सांगून आपण कोऑर्डिनेशन कंपाउंड या लेसनची स्टार्ट करणार आहोत. सो लुक एट दिस पर्टिक्युलर कंपाउंड K2SO4 dot Al2SO4 thrice dot 24H2O. This is a particular compound. याला तुम्ही काय म्हणता, यू कॉल इट एज अ पोटॅशियम. और इन शॉर्ट मराठीतनं सांगायचं झालं काय, हा तुमटीचा केमिकल फॉर्म्युला आहे. अँड नाउ लुक एट दिस पर्टिक्युलर कंपाउंड. कुठला, कन्सिडर अनदर कंपाउंड. कुठला कंपाउंड, लुक एट दिस पर्टिक्युलर कंपाउंड K4FeCN6. आता या कंपाउंड आणि या कंपाउंड मध्ये बेसिकली डिफरन्स काय हे आपल्याला बघायचं. मग हा जो कंपाउंड आहे याला ॲक्वियस सोल्युशन मध्ये डिसोसिएट केलं आपण याला डिसोसिएट केल्यानंतर आपल्याला काय दिसेल बघा. यू कॅन गेट 2K+ आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन. अपार्ट फ्रॉम 2K+ यू कॅन गेट Al3+ आयन्स. अपार्ट फ्रॉम Al3+ यू कॅन गेट 4 sulfate ions, and you are going to get water also. So this compound on dissociation gives all the ions. That is, this compound gives test for all the ions. आता टेस्ट फॉर ऑल दी आयन्स म्हणजे काय हे रब करतो आणि टेस्ट फॉर ऑल दी आयन्स म्हणजे काय ते सांगतो. टेस्ट फॉर ऑल दी आयन्स देतो हा कंपाउंड. फॉर ऑल दी आयन्स टेस्ट देतो, त्याच्यामध्ये त्याच्या कॉम्पोजिशन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या सगळ्या आयन्स साठी हा टेस्ट देतो. म्हणजे काय, ऑल दीज आयन्स कॅन बी डिटेक्टेड. हे सगळे आयन आपण काय करू शकतो, स्पेक्ट्रोस्कोपिकली एक्सपेरिमेंटली डिटेक्ट करू शकतो. बट नाउ कन्सिडर दिस सेकंड कंपाउंड. कोणता, कुठला कंपाउंड, इन केस ऑफ K4FeCN6 याला जर काय केलं, ॲक्वियस सोल्युशन याचं बनवलं आणि त्याचं डिसोसिएशन स्टडी केलं. व्हॉट यू कॅन गेट 4K++ FeCN6 4- that is this compound gives test for K+ and FeCN6 4-. That is, do not give test for all the ions. Do not give test for all the ions. That is काय, that is Fe2+ and 6Cn-. हे Fe2+ म्हणजे फेरस आणि Cn- म्हणजे काय, सायनाइड आयन्स can't be
detected, can't be detected separately. हे सेपरेटली डिटेक्ट करता येते. दॅट इज, याचा अर्थ काय? देअर मस्ट बी, याचा अर्थ काय? देअर मस्ट बी स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन what? There must be strong bond between what? Fe2 plus and Cn minus ions. यांच्यामध्ये काय असायला पाहिजे? स्ट्रॉंग बॉन्ड असायला हवा. मग हे असे जे कंपाऊंड्स असतात जे सगळ्या आयनच्या टेस्ट देत नाहीत आणि ज्यांच्यामधले सगळेच्या सगळे आयन्स डिटेक्ट करता येत नाहीत, ज्यांच्यामध्ये काही आयन्स मध्ये काय असतो, काही मेटल आयन्स आणि त्याला जोडलेले दुसरे आयन्स यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतो, अशा कंपाऊंडला काय म्हटलं जातं? अशा कंपाऊंड्सला कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स काय म्हटलं जातं? कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. सो दिस इज द फीचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आणि इकडे हे जे कंपाऊंड आहे हे काय करतात? हे सगळ्या आयनच्या टेस्ट देतात. म्हणजे यामध्ये K+, Al3+, सल्फेट आयन्स, वॉटर, हे सगळे एक्सपेरिमेंटली डिटेक्ट करता येतात. सो दीज कंपाऊंड गिव्स टेस्ट फॉर ऑल द आयन्स. मग हे जे कंपाऊंड आहेत जे सगळ्या आयनच्या टेस्ट देतात, या कंपाऊंड्सला कुठल्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं? दीज आर कन्सिडर्ड ॲज डबल सॉल्ट्स. यांना काय म्हटलं जातं? डबल सॉल्ट्स. मग बेसिकली असं वाटतं की हे कंपाऊंड म्हणजे काय? सिमिलरच एंटिटीज आहेत. मग डबल सॉल्ट आणि काय कोऑर्डिनेशन कंपाऊंड यांच्यामधला बेसिक फरक हा आहे की इथे डबल सॉल्ट जे असतात त्यांच्यामध्ये मोस्ट ऑफ द बॉन्ड्स कसे असतात? आयनिक. आणि म्हणून ऍक्टिव्ह सोल्युशन मध्ये डिसोसिएट झाल्यानंतर डबल सॉल्ट तिथे त्यांच्या कॉम्पोजिशन मध्ये जेवढे काही आयन्स दिसतात, जेवढे काही एलिमेंट्स दिसतात, त्या सगळ्यांच्या आयन्ससाठी टेस्ट देतात. मात्र कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जर Fe आणि Cn यांच्यामध्ये आयनिक बॉन्ड असला असता तर आपल्याला Fe2+ आणि Cn- सेपरेटली डिटेक्ट करता आले असते. म्हणजे त्यांच्याही टेस्ट आपल्याला मिळाल्या असत्या, त्यांच्याही टेस्ट आपल्याला मिळाल्या असत्या. बट या कंपाऊंड मधल्या Fe2+ आणि सायनाइड आयन्सला आपल्याला सेपरेटली डिटेक्ट करता आलं नाही. ॲक्वेस सोल्युशन मध्ये Fe2+ आणि सायनाइड आयन्स सापडले नाही. सो टेस्ट फॉर Fe2+ and Cn- आयन्स आर नॉट ऑब्टेन फ्रॉम दिस कंपाऊंड. मग अशा कंपाऊंड मध्ये Fe2+ आणि Cn- या मध्ये ऑब्वियसली काय असला पाहिजे? स्ट्रॉंग बॉन्ड असला पाहिजे. आणि तो स्ट्रॉंग बॉन्ड जनरली कुठल्या कॅटेगरीमध्ये असला पाहिजे? कोव्हॅलंट टाइप ऑफ बॉन्ड असला पाहिजे. कुठल्या टाइपचा? कोव्हॅलंट टाइपचा बॉन्ड त्यांच्यामध्ये असला पाहिजे. मग या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो स्पेशल टाइपचा स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड असतो ज्याच्यामुळे मेटल आयन आणि त्याला जोडलेले हे निगेटिव्ह ग्रुप्स सेपरेटली डिटेक्ट करता आले नाही, त्यांच्यामध्ये जो स्ट्रॉंग कोव्हॅलंट टाइपचा बॉन्ड आहे या बॉन्डला म्हटलं जातं काय? कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड किंवा फक्त आणि फक्त कोऑर्डिनेट बॉन्ड असंही म्हटलं जातं. आणि यांच्यामध्ये असणारा कोऑर्डिनेट बॉन्ड स्ट्रॉंग आहे. Fe2+ आणि Cn- आयनमध्ये असणारा कोऑर्डिनेट बॉन्ड कसा आहे? स्ट्रॉंग आहे. म्हणून आपल्याला Fe2+ आणि Cn- सेपरेटली डिटेक्ट झाले नाही, कारण ॲक्वेस सोल्युशन मध्ये Fe2+ आणि Cn- चं डिसोसिएशनच झालं नाही, बिकॉज द बॉन्ड बिटवीन देम इज कोव्हॅलंट. आणि इकडे जे बॉन्ड्स आहेत Al, सल्फेट, पोटॅशियम आणि इकडचे SO4 ऑक्सिजन यांच्यामध्ये जे बॉन्ड्स आहेत ते आयनिक टाइपचे आहेत. म्हणून पोलार सॉल्व्हेंट वॉटर मध्ये हे डिसॉल्व्ह झाले आणि सेपरेट आयन्स आपल्याला मिळाले. इथे मात्र Fe आणि Cn सेपरेट का नाही झाले? त्यांच्यामध्ये असणारा बॉन्ड जो आहे तो कोऑर्डिनेट कोव्हॅलंट टाइपचा आहे, स्ट्रॉंग आहे. पोलार सॉल्व्हेंट वॉटर मध्ये, वॉटर इज पोलार सॉल्व्हेंट, त्याच्यामध्ये हा कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड डिसोसिएट होत नाही, हा बॉन्ड ब्रेक होऊ शकत नाही. म्हणून Fe2+ आणि Cn- सेपरेट केले जाऊ शकत नाही. हॅव यू गॉट दिस? हे एकदा जर कळालं असेल, दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन व्हॉट? दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन व्हॉट? डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. दे लुक अलाइक. ते एकमेकांसारखे वाटतात बट ते एकमेकांसारखे नसतात. का? इकडे जनरल जो बॉन्ड असतो तो पोलार कॅटेगरीचा असतो. डबल सॉल्ट्स मध्ये जे आयन्स आहेत त्यांच्यामध्ये म्हणजेच आयनिक टाइपचा बॉन्ड असतो. इकडे मात्र जो बॉन्ड असतो जे आयन्स सेपरेटली डिटेक्ट होऊ शकत नाही, ज्या आयनच्या टेस्ट मिळत नाही कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधल्या, त्या आयन्स मध्ये असणारा बॉन्ड जो स्ट्रॉंग बॉन्ड आहे त्याला कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड म्हटलं जातं. मग तुम्हाला इथे नवीन टर्म कळाली. कुठली टर्म कळाली? कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. मग हा कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड काय असतो? ज्याच्यामुळे या कंपाऊंड्सला कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं नाव दिलंय किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असं नाव दिलंय, त्याच्याविषयी आपण डिस्कस करूया. काय? कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड विषयी. आणि मग कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड कळाला की त्याच्यापासूनच आपलं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं डिस्कशन स्टार्ट होतं. सो कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड कडे जायचं आहे. आणि रब करतो, वी विल डिस्कस कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे?
पॉज करो.